तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण जे दरवाजे बघितले आणि जे आपण ठिकाण बघितले तर ते ठिकाण मणिकंबर यांनी ज्यावेळेस हा किल्ला हस्तगत केला त्यावेळेस ह्या मणिकंबरने ते सर्व प्रोटेक्शनसाठी त्याने बांधलाय। आता आपण जो हा भाग बघतोय तर हा मुख्य दरवाजा ह्या किल्ल्याचा आपल्याला भिल्लम राजा पाचवा यांनी इथून पुढे त्यांचा कार्यकाळ सुरू झाला आणि त्यांनी बांधलेले आता इथून पुढे हा किल्ला मेन आपल्याला आता भिल्लम राजा पाचवा व त्याच्या पूर्वजांनी बांधलेला हा किल्ला आपल्याला आता बघायचा आहे। तर हा किल्ला आता बघण्यासाठी आपण समोर चाललो आहोत। आता तर चला तुम्हाला मी दाखवतो त्यांनी आता याच्यापासून पुढे काय याला तटीबंदी घातली आहे या किल्ल्याला आणि याच्यामध्ये शत्रूंच्या आक्रमणापासून वाचवण्यासाठी काय काय प्रतिघातक वस्तू यांनी बनवून ठेवल्या आहे ते आपण एक एक वस्तू आपण बघणार आहोत आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला रंगमहल आहे, मेंढा तोप आहे, ही बघायची आहे। तर चला या समोर या। मित्रांनो, इथं आल्यानंतर तुम्हाला आता हा ट्रॅप दिसेल बघा। हा जो इथं हे दिसतं इथं एक आणि त्यानंतर इथं एक। आता इथं हे ठिकाण म्हणजे इथं एक दरवाजा असायला हवा होता इथं एक मोठा आणि ह्या दरवाजाला आडोसा म्हणून इथं एक ओंडका लावलेला असायला पाहिजे इथं, म्हणजे येणाऱ्या शत्रू राजाला अडवण्यासाठी याचा पुरेपूर वापर केला जायचा, म्हणजे त्याचा वेळ इथं खर्च जावा व त्याची शक्ती इथं कमजोर व्हावी। हा रचलेला हा ट्रॅप आहे। हा जर आपण इथून लेझर लावून जर बघितलं तर बरोबर हा एकूणाला मॅच होणार आहे। तर चला आता बघूया आपण पुढचा नेक्स्ट। आता इथं आत आल्यानंतर आपल्याला काय बघायला मिळतं ते बघूया। आता इथं आत आल्यानंतर आपल्याला हेमाडपंथी मंदिर इथं आहे इथं एक। आपण त्या मंदिरामध्ये एकदा जाऊन बघूया काय आपल्याला मिळतं ते। मंदिर, ह्या मंदिरामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये खांब दिसत आहे मित्रांनो। सेम जसं आपण भारत माता मंदिर बघितलं ना त्या मंदिरामध्ये जसे खांब होते त्या पद्धतीमध्ये इथंही आपल्याला खांब पाहायला मिळतात। पण हे मंदिर नेमकं कशाचं आहे तर हे आपल्याला इथं नाही कळणार, पण इथं साधू संन्यासी यांना इथं ह्या मंदिरामध्ये राहण्यासाठी किंवा बसण्यासाठी याचा वापर केला गेलेला असावा। मित्रांनो, आता आपण जे सर्व दरवाजे बघत इथपर्यंत आलो तर आता इथून हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा आपण असं म्हणू शकतो। हा इथून जे स्ट्रक्चर बांधण्यात आलंय तर ते भिल्लम राजा पाचवा आणि त्यांच्या वंशजांनी बांधलेलं हे स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं। हेही तितकंच महत्त्वाचं आहे मित्रांनो। तुम्ही दरवाजा बघू शकता, दरवाजाला सेम लोखंडी प्लेटा मारलेल्या आहे, हत्तींना तोडू नये म्हणून सण याला अणकुचीदार हे मारले आणि याच्यावरती विष लावलेलं असायचं, म्हणजे हत्तींना वार जरी केला तर ते म्हणतात ना मुंगी हत्तीच्या पायाखाली जरी दबली तरी मरत नाही। याचं कारण असतं हत्तीचा पाय हा आतून नरम असतो मित्रांनो। हत्तीनं जर पायाने याला धडक दिली तर हे त्या हत्तीच्या पायात घुसन आणि ते विष त्या हत्तीमध्ये पसरून तो हत्ती धारातीर्थी पडू शकतो। आता इथपर्यंत तर हत्तींना तुम्ही तोडू शकता, पण इथून समोरचं जे स्ट्रक्चर बांधण्यात आलेलं आहे तर तुम्ही जे बलाढ्य प्राणी असतील किंवा हत्ती वगैरे असतील त्यांना तुम्ही आत नेऊ शकत नाही इथनं तुम्ही। तर ते तुम्हाला आता इथं बाहेर सोडलं लागतं। इथं फक्त आता सैन्य दल जे आहे, जे शत्रू सैन्य आहे त्याला कमीत कमी करण्याचा प्रयत्न इथं करण्यात आलेला आहे। आणि ह्या छोटा एक दरवाजा त्यावेळेस मोठा दरवाजा लावल्यानंतर ह्या दरवाजाचा वापर केला जायचा। हा एक छोटा दरवाजा आहे
आहे. आता इथं आल्यानंतर शत्रूला इथं आल्यानंतर ज्यावेळेस शत्रू ह्या दरवाज्यातून आत येईल, हा दरवाजा तोडणं तर त्याच्यासाठी खरं म्हणजे अशक्य गोष्ट आहे. कारण वरतून त्यांच्यावरती टाकलं जाणारं गरम तेल, ॲसिड, औषध किंवा जे काही युद्धाचे त्यांची नीती असेल ते मारल्या जाणार. त्यामुळे त्याला की शत्रूला तिथून आत येणं हे शक्यतो अशक्य गोष्ट आहे. पण जरी तो तोडून आलाच आतमध्ये तर त्याच्यासाठी दुसरा लगेच एक ट्रॅप त्यांनी तयार करून ठेवला आहे. ही जी तुम्हाला जागा दिसते ना मोकळी, पहिली इथं मोठा दरवाजा असायला पाहिजे होता, इथं उंच दरवाजा. आता हा उंच दरवाजा आणि याला पूर्ण पॅक केलेला असावं, म्हणजे शत्रू आल्या आल्या त्याला पहिले हा मोठा दरवाजा दिसेल आणि तो याला तोडण्यासाठी त्याचा वेळ वाया घालील. तर हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो इथं. आणि जे बलाढ्य प्राणी आहे, जे शत्रू राजा इथं घेऊन येणार होता, तर त्याला ते या दरवाजाच्या आत आता आणता येत नाही. त्याच्यामुळे त्याचं सैन्य हे कमी सैन्य त्याला आत न्यावं लागणार. आता तुम्ही एक गोष्ट हे बघू शकता तुम्ही, हे इथं कोरलेलं आहे बघा. इथं ज्यावेळेस हा दरवाजा बंद आहे, हा दरवाजा लावलेला आहे, शत्रू समोर दरवाजाच्या समोर उभा आहे, तर शत्रू काय करणार, किल्ल्याच्या आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणार. तर त्या प्रयत्नामध्ये त्याला तुम्ही इथं बघू शकता, हा बोधगा इथं बनवलेला आहे. त्या पहा, तर शत्रू जर ह्या बोधग्यातून आत जर येण्याचा प्रयत्न करत असेल तर इथं काय करणार, इथले जे सैनिक आहेत, जे रक्षा सैनिक आहेत ते इथून डायरेक्ट त्याच्यावरती काय करणार, घाव घालणार. मग त्यांनी जसं इथून मुंडकं बाहेर काढलं तसं त्याच्यावरती डायरेक्ट तलवारीचा घाव, आणि एक घाव दोन तुकडे, मुंडकं बाजूला आणि त्याचं धड बाजूला. म्हणजे हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. तर आणि किंवा इथून त्यांच्यावरती गरम तेल टाकलं जाणार, म्हणजे शत्रूला जितकं होईल तितक्या प्रमाणामध्ये त्याला डॅमेज देऊन त्याचं मनोबळ व त्याची ताकद पूर्ण कमी करण्याचं काम ह्या परिसरामध्ये केलं जातं. तर मित्रांनो, आता लगेच आपण तिथनं आलो, तो दरवाजामध्ये वेळ गेला शत्रूचा. आता लगेच इथं आलो आपण. तर इथं आल्यानंतर तुम्हाला पुन्हा एक दरवाजा दिसेल. पुन्हा शत्रूला आता हा दरवाजा तोडायचा आहे. हा दरवाजा तोडत असताना तुम्ही वरती बघू शकता, वरतून त्यांच्यावरती एवढा आत्मघाती हल्ला इथं करण्यात येऊ शकतो की शत्रूला पुढं जाण्यासाठी जो वेळ आहे, जो चान्स आहे, तो मिळणं म्हणजे लगभग नामुमकिन. म्हणूनच या किल्ल्याला अजिंक्य किल्ला म्हणलं जातं मित्रांनो. कारण इथून समोर आपल्याला जाणं म्हणजे शक्य नाही. बलाढ्य हत्ती किंवा तुम्ही बलाढ्य तोफा घेऊन तर आत येणं तुमच्यासाठी शक्य नाही. आणि वरतून शत्रूलावरती हल्ला करण्यासाठी एकदम सुरळीत बांधकाम आहे, आणि वरतून एकदम हल्ला करण्यासाठी एकदम पुरेपूर जागा आहे. पूर्ण ताकदीनिशी हल्ला इथं शत्रूवरती केला जाऊ शकतो. आणि शत्रूला इथं गुमराह करण्यासाठी किंवा त्याचं एक मानसिक खच्चीकरण करण्यासाठी इथं भरपूर असा वेळ शत्रूचा वाया घालवण्यासाठी प्रत्येक पॉईंट इथं बनवण्यात आलेले आहेत. तर चला आता आपण जाऊया समोर. तुम्हाला मी आणखी समोर दाखवतो. तर मित्रांनो, आता शत्रू हा दरवाजा तोडण्यामध्ये यशस्वीही झाला. तो समोरही आला, तर तो एवढ्या सगळ्या भागदौडीमधून साहजिक थकलेला असेल. थकलेला असताना तो आल्या आल्या पहिले काय करेल, त्याला इथं बघा, इथं रांजण आहे. इथं कॅमेरा थोडा जवळ घ्या. इथं रांजण आहे बघा. इथं हा रांजण दिसतोय तुम्हाला, हा पूर्ण मातीत गाडलेला रांजण आहे. ह्या रांजणामध्ये पहिले पाणी असायचं. जे रक्षक सैनिक असायचे या किल्ल्याचे, त्यांना पिण्यासाठी पाणी असायचं इथं ठेवलेलं. तर ज्यावेळेस शत्रूंचं आक्रमण झालं किंवा त्यांनी हा दरवाजा तोडला, त्यावेळेस रक्षक सैनिक याच्यामध्ये विष टाकून ठेवायचे या पाण्यामध्ये. तर मित्रांनो, याच्यामध्ये विष टाकलेलं असायचं, जेणेकरून शत्रू ज्यावेळेस एवढ्या सगळ्या समस्या पार करून इथपर्यंत येईल, तर आल्यानंतर तो साहजिक आहे की पहिले पाणी पिईल इथं, आणि पाणी पिऊन सनी त्याला ते विष मिळाल्यानंतर तो इथंच त्याचा पूर्ण म्हणजे तो मृत्युमुखी पडू शकतो. म्हणजे एवढं बारीक गोष्टीचं तंत्र यांनी इथं करून ठेवलंय. आणि ज्यावेळेस शत्रू आक्रमण नसायचं त्यावेळेस हा रांजणाचा उपयोग पाणी पिण्यासाठी सुद्धा केला जायचा. आता या समोर आपण बघूया. आता हे बघा, इथं पुन्हा तुम्हाला इथं एक राहण्यासाठी शत्रूंना तुम्हाला इथं हे दिसत असेल, इथं राहण्यासाठी देवड्या करण्यात आले. याच्यामध्ये सैनिक राहायचे किंवा जे काही त्यांचं राहण्याचं ठिकाण वगैरे सगळं काही तुम्हाला इथं पाहायला मिळायचं. आता तुम्ही बघू शकता, इथं आल्यानंतर बघा लगेच आपल्याला आणखी एक दरवाजा दिसतो. हे बघा, हे स्ट्रक्चर वरतून म्हणजे युद्धासाठी पुरेपूर ही जागा. इथून शत्रूला पुढे जाणं म्हणजेच मृत्यूच्या दारामध्ये जायला गेल्यासारखं आपल्याला इथं पाहायला मिळतं.
आता हे बघा मित्रांनो, आपण इथून आलो, इथं तो रांजणा आहे पाण्याचा ठेवलेला ठेवला, त्याचाही वापर होता. त्यानंतर आता वरती बघा, हे जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय ना, हे स्ट्रक्चर म्हणजे शत्रूंवरती प्रतिकार करण्यासाठी किंवा शत्रूंना वरतून गरम तेल किंवा त्यांच्यावरती दगड टाकून त्यांना इथं मारण्याचा प्रयत्न केला जायचा. इथून वरती आल्यानंतर तुम्हाला लगेच दिसेल बघा, हा दुसरा दरवाजा, लगेच हा दरवाजाच्या समोर आलाय. म्हणजे हे जे दरवाजे आहेत ना, तर हे शत्रूला आळवण्यासाठी किंवा त्याला विरोध करण्यासाठी बांधलेले खूप एक प्रभावशाली माध्यम आहे मित्रांनो. आता चला आपण जाऊया आता या दरवाज्यातून समोर. आता या दरवाजाची जागा बघा कशी, तर प्रत्येक दरवाज्यातून आपण आल्यानंतर दरवाजाची साईज कमी कमी होत गेलेली मित्रांनो. म्हणजे जेवढं सैन्याला कमी करून समोर आणण्याचा प्रयत्न केला जाईल तेवढा प्रयत्न इथं करण्यात आलेला आहे. आता इथं आल्यानंतर तुम्हाला आता हे जे समोर दिसत असेल नाही, तर हे वरचं पूर्ण हे पूर्ण बांधलेलं होतं मित्रांनो. म्हणजे इथं अंधार होता पूर्ण, तर शत्रू एकदम उजाडातून अंधारामध्ये आल्यानंतर त्याला साहजिक आहे की काहीही दिसणार नाही. आणि याचा फायदा घेऊन इथं या चौघावर जे सैनिक उभा राहतील ते लगेच शत्रू सैन्यांवरती हल्ला करून त्यांना मारण्याचं काम इथं केलं जाऊ शकत होतं. आता हे बघा, इथं तुम्हाला इथं हे दिसत असतील, तर हे सर्व स्ट्रक्चर आहे हे पूर्ण बांधलेलं असायला पाहिजे होतं इथं समोर, पण आता हे कालांतराने पडझड झाली इथली, त्यामुळे इथं तुम्हाला काहीही दिसत नाही. पण तसं इथं सिस्टम असायला हवं होतं. तर चला आता आपण जाऊया नेक्स्ट समोर. ह्या बुरुजावर ती गेल्यानंतर शत्रूवरती वार करण्यासाठी वापरण्यात जाणारे हे सगळं ठिकाण. आणि बघा इथं आतमध्ये जर आपण गेलो तर आपल्याला इथं वाट पण आहे आतमध्ये जाण्यासाठी, पण आता आपण जाणार नाहीत कारण आपण खालचे बुरुज बघितलेत. हे बघा, हे सगळे फसवे रस्ते हे बनवलेले शत्रूची दिशाभूल करण्यासाठी. किल्ल्यात आल्यानंतर इथं पायऱ्या पण आहे बघा. आता हे पूर्ण गवताने इथं झाकलेलं आहे, पण इथून वरती जाण्यासाठी पायऱ्या होत्या पहिले. म्हणजे हे सगळे हे भूलभुलैया आहे हा शत्रूला इथं अडवण्यासाठी किंवा इथं अडवून वार करण्यासाठी केलेला हा पूर्ण भूलभुलैया एरिया आहे हा. तर चला टीम आलेली सोबत, आणि आपला या व्हिडिओचा जो प्राण आपण ज्याला म्हणतो तो माझा बेस्ट फ्रेंड ऋषी पालवे माझ्या बरोबर आहे हा, आणि तोच आपला कॅमेरामॅन आहे. आणि त्यानंतर माझे परम मित्र अमोल लासूरकर हेही माझ्या बरोबर आहेत. तर चला आता आपण समोर जाऊया. आता मित्रांनो तुम्ही बघू शकता हा आपण ह्या दरवाज्यातून आत आल्यानंतर आपल्याला लगेच बघा इकडं हा मोमेंटम उजव्या साईडला वळवण्यात आलेला आहे लगेच. हे बघा आता इकडं हा लगेच इकडं उजव्या साईडला वळून आपल्याला म्हणजे इथं आल्यानंतर आपल्याला हा दरवाजा दिसतो, तोपर्यंत आपल्याला दरवाजा दिसत नाही. इकडं समोर आल्यावर परत. तर मित्रांनो हे जे तुम्हाला स्ट्रक्चर सध्या दिसतंय ना, तर हे स्ट्रक्चर कदाचित इथं घोडे बांधण्यासाठी केलं असावं. याला आपण घोड्यांचं ठिकाण सुद्धा म्हणू शकतो. त्यांना राहण्यासाठी बसण्यासाठी व्यवस्था केली असायची. आता इथं आल्यानंतर बघा मित्रांनो मुख्य दरवाजा बघा कुणीकडे जातो, ते मुख्य दरवाजा जातो हा इकडं समोर हा मुख्य दरवाजा जातो. आणि हा फसवा दरवाजा पुन्हा एकदा आपल्याला आला बघा समोर. ह्या फसवा दरवाजा परत का? कारण शत्रूची दिशाभूल करण्यासाठी किंवा त्याचा वेळ वाया घालवण्यासाठी याचा वापर केला जातो या दरवाजाचा. आता बघा इथं आत आल्यानंतर आपल्या इथं काही नाही, पूर्ण बंदिस्त जागा आहे. आता ही वरतून जर बांधलेली असेल तर इथं पूर्ण काळोख असणार, आणि ह्या काळोखामध्ये दबा धरून बसलेले सैनिक हे इथं असतील. आता हे सैनिक आणि हे आता ज्यावेळेस इथून आक्रमण होईल किंवा तर आल्यानंतर ते पहिले
किल्ला आता इथून तुम्हाला ह्या दिशेला दिसतो. मग कोणी आल्यानंतर पहिले हा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करेल आणि त्याचा वेळ इथं वाया जाईल. आणि सेम स्ट्रक्चर तुम्हाला इथं पाहायला मिळेल. हे बघा सेम हे एक स्ट्रक्चर आणि दरवाजाच्या इकडल्या साईडला हे बघा हे स्ट्रक्चर. म्हणजे हे सेम दरवाजाला अडवण्यासाठी म्हणा किंवा दरवाजाला एक लॉक सिस्टम करण्यासाठी केलेलं हे स्ट्रक्चर आहे बघा. आणि हा मुख्य दरवाजा. आता आपण जाणार आहोत ह्या मुख्य दरवाजाकडे. वरती जाण्या इथं सुद्धा वॉच टावर असायला पाहिजे होते, पण आता ते वॉच टावर काही कारणास्तव पडले असतील. तर इथं वाट होती रस्ता इथं वॉच टावरवर जाण्यासाठी. चला आता समोर जाऊया आपण आता नेक्स्ट. आता समोर आल्यानंतर बघा तुम्हाला दिसत असेल इथं चिनी महल. चिनी महल ही वास्तू खूप प्रसिद्ध आहे मित्रांनो. हिचा इतिहास प्रत्येक वेळेस वेगवेगळा इतिहास हिचा सांगितला जातो या वास्तूचा. चिनी महल का म्हणलं जातं? आता चिनी म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की चिनी म्हणजे चिनी महल म्हणजे एक चिनी व्यक्तीने इथे येऊन बांधलेला वगैरे असेल असं. याचा चिनी लोकांशी आणि या महलशी याचा काहीही संबंध नाही आहे मित्रांनो. याला चिनी महल असं म्हटली या कारणामुळे म्हटलं जातं कारण याची जी रचना आहे बांधण्याची आणि याला जी कलर जे केलेले काम होतं हे खूप सुबक होतं. आजही या कलर कामाचे अवशेष तुम्हाला इथं याच्यावरती तुम्हाला पाहायला मिळतात. ह्या किल्ल्याचा वापर भिल्लम राजा पाचवा त्यावेळेस त्या भिल्लम राजा पाचव्यानं हा महलाचा वापर खलबत खाण्यासाठी केला. म्हणजे कसं की जे समजा बाहेरून जे त्यांचे जे मेन सेनापती वगैरे यायचे तर त्या विश्वासू लोक यायचे तर त्यांच्या जे काही गुप्त गोष्टी असायच्या किंवा राजाच्या ज्या गुप्त काही गोष्टी असायच्या त्या गोष्टीचा इथं म्हणजे इथे येऊन त्याची चर्चा वगैरे व्हायची. त्यानंतर ज्यावेळेस हा मुघलांनी ज्यावेळेस हा किल्ला त्यांच्या अखत्यारीमध्ये आला किंवा त्यांनी घेतला तर त्यावेळेस याचा वापर त्यांनी जेल म्हणून करण्यात आला. आता ह्या चिनी महलचा एक इतिहास असा पण आहे, पण त्याच्या इतिहासामध्ये नोंद नाही आहे. फक्त असं ऐकण्यात आहे की दुसरे शिवाजी आणि येसुबाई त्यांना शेवटचे 12 वर्ष त्यांना इथं ठेवण्यात आलं होतं असंही सांगितलं जातं. आणि जे फितुरी केलेले जे व्यक्ती असायचे जे गद्दार असायचे त्यांना सुद्धा या जेलमध्ये ठेवण्यात यायचं. तर त्यांच्यासाठी सुद्धा हे कारागृह म्हणून याचा नंतर वापर करण्यात आला. आता आपण जाणार आहोत. आता याच्या बाजूलाच आहे बघा इथं मेंढा तोफ तुम्हाला इथं दिसत असेल बघा. तर ह्या मेंढा तोफेजवळ आपण आता जाणार आहोत. मित्रांनो या चिनी महलकडे जाण्या अगोदर आपल्याला उजव्या हाताला एक आपल्याला एक वाट दिसते, आपल्याला एक दरवाजा दिसतो. तर ह्या दरवाजा बुरुजांवर जाण्यासाठी किंवा किल्ल्याच्या तटबंदीवर टेहळणी करण्यासाठी याचा वापर केला असावा. इथं बघू शकता तुम्ही आता खूप सारं गवत आहे. मला पुढं तर जाता येणार नाही इथं, पण बहुतेक त्याच्यासाठीच याचा किल्ल्याचा ह्या वाटेचा वापर इथं केला जाऊ शकतो. आणि एक शत्रूंना एक भूलभुलैया म्हणून सुद्धा याचा वापर करण्यात येऊ शकतो. तर चला आता आपण जाऊया आता मेंढा तोफेकडे. चला
तर मित्रांनो, आपण आता आलो आहोत मेंढी तोफ, दौलताबाद किल्ल्यावरील ही प्रसिद्ध मेंढी तोफ, भारतातील सर्वात लांब रेंजच्या तोफांपैकी 3ऱ्या क्रमांकावर येणारी ही मेंढी तोफ आपल्याला इथं ह्या किल्ल्यावर पाहायला मिळते. आता ह्या मेंढी तोफचं वैशिष्ट्य बघा. ह्या मेंढी तोफला हिचं वजन 14 टन वजन ह्या मेंढी तोफचं आहे. पण आणली कशी, हा आजही इतिहासकारांना याचा प्रश्न पडतो. तर शक्यतो या तोफ आपल्याला पहिले समजून घेणं महत्त्वाचं आहे. तोफ जी असते हिच्यामध्ये समोरून गोळा दागला जातो, त्या अगोदर हिच्यामध्ये पूर्ण बारूद भरला जातो या तोफमध्ये. आणि ही बत्ती आहे इथं समोर, ही जी बत्ती तुम्हाला दिसते इथं आग लावल्या जाते इथं. त्यावेळेस हिची रेंज 9 किलोमीटरपर्यंत आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळते. ह्या तोफची रेंज 9 किलोमीटरपर्यंत. आणि इथं पूर्ण आपण इथं मिला मेंढीचं हे लावण्यात आलेलं आहे, त्यामुळे हिचं नाव मेंढी तोफ असं म्हणलं जातं. याच्यावरती उर्दू भाषेमध्ये लिहिलेलं आहे, ते आपल्याला सांगता नाही येणार काय लिहिलेलं आहे ते. आता मेन हे जी इथं बनवलेली ही तोफ आहे, एक तर ही वेगवेगळ्या भागांमध्ये इथं आणून याला असेंबल करून एक तर ठेवल्या जाऊ शकतं, किंवा ती जी आणली असेल तर ते आणणाऱ्यांनाच माहिती आहे, आता ते एवढं तर नाही सांगता येणार. आणि हे जे दिसतंय ना, तर हे पूर्ण लोखंडाचं आहे मित्रांनो. हे पूर्ण लोखंडाचं आहे. आणि असं एक मेकॅनिझम आहे की याच्या खालून ही तोफ हिला बिंगिल्या जाऊ शकत होतं त्या काळामध्ये. तर आता ही पूर्ण पंचधातूची बनलेली तोफ आहे. आता ही तोफ जर आपण व्यवस्थित बघितली तर ही तोफ तुम्हाला एक 60 डिग्री अंशामध्ये फिरते फक्त ही तोफ. कारण जर शत्रू इथपर्यंत आला आणि जर त्यांनी ह्या तोफपर्यंत तो आला तर तो सर्वप्रथम ह्या तोफेला बिंगून डायरेक्ट किल्ल्यावरला पूर्ण उद्ध्वस्त करण्याची ताकद ह्या तोफेमध्ये आहे. तरी पूर्ण किल्ला उद्ध्वस्त करू शकते. त्यामुळे हिला बनवण्यातच हिचं स्ट्रक्चर असं आणलेलं आहे की ही तोफ किल्ल्याकडे वळवल्या जात नाही. ही तोफला इथं लॉक सिस्टम बनवण्यात आलेलं आहे. आता हे लॉक सिस्टम इथं खाली जाण्यासाठी आपल्याला जागा नाही आहे, किंवा ती बंद करण्यात आली, त्यामुळे आपल्याला ती बघता येणार नाही. पण जर वेळ मिळाली तर आपण नक्कीच बघू यायला. आता ही तोफ किल्ल्याचा जेवढा भाग पूर्ण खुला भाग आहे त्या भागाकडे वळवण्यात येते, पण ही तोफ कधीही इकडे वळवण्यात येत नाही. आता आणखी एक महत्त्वाचं या तोफचं, जर शत्रू सैन्य इथं आलंच आणि ह्या तोफला जर वळवून किल्ल्याकडे करण्याचा प्रयत्न केला तर ह्या तोफेला प्रोटेक्शन म्हणून या समोरचा जो बुरुज दिसतोय आपल्याला, त्या बुरुजावरती एक तोफ आहे. तिथून जे सैनिक असायचे ते तिथून इथं येणाऱ्या या शत्रू सैन्यावरती सहज मारा करून त्यांना मारण्याचं काम किंवा त्यांना इथून दूर करण्याचं काम त्या तोफमधून केलं जायचं. तिची रेंज साधारणतः इथपर्यंत असेल किंवा इथून समोर असू शकते. आज ते आपल्याला तिथं गेल्यावर कळन. आता हे या तोफेचं मेन खरं वैशिष्ट्य हेच इथं झालं. आता समोर दिसतोय हा रंगमहल. तर आता हा रंगमहल आपल्या समोर आहे. तर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की इथं नृत्यकेला आणून नाचवण्याचा किंवा एक विलासतेचा राजाचा जो भाग असतो तो इथं होत असेल, पण असं काहीही नाही आहे, कारण याचा इतिहासामध्ये कुठेही याची नोंद नाही आहे. तर हा जो रंगमहल आहे, हा रंगमहल हा छुप्या गोष्टी ज्या राजाच्या काळामध्ये वापरल्या जायच्या किंवा त्यांचे जे गुप्त मार्ग असायचे किंवा त्याच्या ज्या गुप्त योजना असायच्या त्यांचा इथं हे केलं जायचं. आणि याचा वापर मुघल काळामध्ये असा करण्यात आला याचा की मुघल काळामध्ये याचा वापर जे मुघल काळामध्ये आता कसं असायचं की जे सैन्य असायचं मुघल सैन्य आपण म्हणतो, तर ते सैन्य म्हणजे ते आपले शिवछत्रपतींसारखे नव्हते, विश्वासू भरोशाचे लोक. तर ते कसे होते, ते स्वतःच्या बापाला मारून किंवा स्वतःच्याच भावांना मारून त्यांनी सत्तावरती हासिल केलेली होती. म्हणजे त्यांना स्वतःच्या सत्तेवरही तेवढा विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या लोकांवरती त्यांना विश्वास नव्हता. म्हणून या किल्ल्याच्या आत जाण्या अगोदर, खंदक पार करण्या अगोदर ते जे त्यांचे मंत्री असायचे त्यांना इथं राहण्याची व्यवस्था करायचे आणि त्यांना इथं राहून मग नंतर त्यांच्याशी जे काही त्यांच्या योजना असायच्या त्या इथं आखल्या जायच्या. आता आपण हा रंगमहल बघितला, तिथं आपल्याला आत जाता येत नाही कारण त्याचं काम चालू आहे. आता आपण जाणार आहोत मेन खंदकाकडे. जो खंदक सर्वांना या किल्ल्याचं मेन आकर्षण आहे तो खंदक, आणि त्या खंदकाचा इतिहास आपण आता बघणार आहोत.
आता आपण आलो आहोत किल्ल्याचा मेन ठिकाण, म्हणजे ह्या ठिकाणामुळे ह्या किल्ल्याला अभेद्य आणि अजिंक्य ठेवण्याचं मूळ कारण जे आहे तर तो हा खंदक आहे. ह्या खंदकाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या खंदक, आता साहजिक सर्वांना माहिती आहे सध्या, या खंदकामध्ये ज्यावेळेस शत्रूचं आक्रमण व्हायचं, शत्रू इथपर्यंत यायचे, त्यावेळेस या खंदकामध्ये मगरी, जैरिले साप असे याच्यामध्ये सोडण्यात यायचे. त्यामुळे तर हा खंदक पार करणं म्हणजे शत्रूसाठी साक्षात मृत्यूला पार करणं असं होतं. आणि दुसरी गोष्ट, आता हा इथं जो तुम्हाला या पायऱ्या दिसत्या या शिड्या, त्यावेळेस इथं एक चांबडी पूल असायचा. कोणाच्या काळात? भिल्लम राजा 5वा म्हणजे 1200 शतकाच्या काळामध्ये इथं चांबडी पूल असायचा. राजा गेल्यानंतर किंवा तिथून वापस आल्यानंतर तो पूल पूर्ण खेचून घेतला जायचा. आणि हे जे तुम्हाला पायऱ्याचं हे स्ट्रक्चर दिसतंय तर हे औरंगजेबच्या काळामध्ये बांधण्यात आलेलं आहे. तर त्यावेळेस त्यांनी जाण्या येण्यासाठी बांधले. आता या जो खंदकात तिथपर्यंत दिसतंय तिथपर्यंत पूर्ण पाणी असायचं, त्यामुळे इथून जाणं शक्य नाही. आणि ते सगळ्यात मेन ट्रॅप म्हणजे असं आहे इथं की कितीही जर मोठे सैनिक आले तर इथून जर त्यांना जायचं म्हटलं किल्ल्याच्या आतमध्ये तर त्यांना 2 नाही तर 3 सैनिकांच्या संख्येनुसार त्यांना पुढं समोर जायचं असतं. आणि तो दरवाजा आता बघा तो बंद करण्यात आलेला तो दरवाजा आहे. तो दरवाजा खूप महत्त्वाचा होता मित्रांनो इथं, पण आता तो बंद असल्यामुळे आपल्याला तिथं जाता येणार नाही. तर तिथून त्यांच्यावरती जे 2 सैनिक इथून जायचे तर ते गेल्यानंतर तिथं लगेच उजव्या हाताला टर्न आहे बघा. आपली जी ताकद असते शरीराची ती ताकद म्हणजे उजव्या हातामध्ये असते आणि ते एकदम उजव्या हाताला तिथून टर्न मारलेला आहे. म्हणजे ती ताकद त्यांनी तिथं काय केली, माणसाची डिस्ट्रॉय केली, डायरेक्ट संपवलेली आहे. तर तिथं ती ताकद कमी होते सैनिकांची आणि वरतून त्यांची होती गरम तेल ते टाकलं जायचं. हा महत्त्वाचा भाग. आता आपण हा जो लोखंडी पूल तुम्हाला दिसतोय या जाण्यासाठी, हा नंतर आता बांधण्यात आलाय पर्यटकांसाठी जाण्यासाठी किंवा आतमध्ये प्रवेश करण्यासाठी. आता या खंदक जर तुम्ही व्यवस्थित बघाल तर या खंदकामध्ये खूप सारा इतिहास दडलेला आहे मित्रांनो. आता खंदक जर तुम्ही बघाल तर मी तुम्हाला एकदा दाखवतो हा खंदक. आता वरती आल्यानंतर बघा, वरती आल्यानंतर आपल्याला आता सैनिक काय करतील, याला चिकण्याला आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी इथून वाचत इथं आल्यानंतर त्यांना इकडं वळायचे. शत्रूचं शत्रूचे जे हे असतं त्याचे जे लक्ष असतं ते सगळं शत्रू सैन्यावरती असतं. इथं आल्यानंतर बघा हा दगड इथं काढण्यात आलेला आहे. हा दगड म्हणजे असा नुसता काढण्यात आलाय म्हणून नाही, तर हा जाणून बुजून ठेवण्यात आलेला आहे हा दगड. याचं कारण असं आहे, तिथं आल्यानंतर इथं पहिले ठोकर मारून शत्रू इथं धडपडत इथं पडू शकतो खाली. धडपडत पडल्यानंतर साहजिक आहे की त्याला इजा होणार, म्हणजे इतकं बारीक नियोजन इथं करण्यात आले. इकडून आल्यानंतर तो शक्यतो तो घाईत असणार, समोर शत्रूला मारत असणार. इथं आल्यानंतर त्याला हा दगड लागेल पायाला लागल्यानंतर तो जागीच इथं घसरून पडणार. म्हणजे हा दगड हा जाणून बुजून ठेवण्यात आलेला आहे. असं नाही की हा सोडण्यात आलाय बा की याला सोडून दिले असं नाही. हा जाणून बुजून हा ट्रॅप आहे. हा एक खूप महत्त्वाचा ट्रॅप हा किल्ल्यावरती आहे. आता एवढं बारीक नियोजन, एवढं बारीक लक्ष त्यांनी इथं दिलेलं आहे या किल्ल्यावरती. चला आता आपण तिथून आलो वरती. आता इथं आल्यानंतर इथून चालू होतो हा भुयारी मार्ग. इथून तुम्हाला काही दिसत नाही. शत्रूला मारण्यासाठी आणि शत्रूला विरोध करण्यासाठी सगळ्यात चांगल्या पद्धतीने वापर केलेला हे ठिकाण. आपण एकदम उजाडातून आल्यानंतर एकदम अंधारामध्ये जर गेलं तर आपल्याला काहीही दिसत नाही. त्यामुळं शत्रूला मारण्यासाठी
खूप चांगल्या पद्धतीने वापर केला जातो. आता आपण इथं आलो आहोत या ठिकाणावरती. आता आपण अजूनही आपल्याला मेन दरवाजा दिसत नाही आणि मी तुम्हाला पहिल्यापासून सांगितलंय की आपण जो मुख्य दरवाजा बघितला त्या दरवाजापासून तर आता जे जे आपण वरती दरवाजे बघू त्यांची साईज कमी करण्यात आली मित्रांनो. जशी जशी साईज कमी होत चालली आहे तर तसे शत्रू सैन्य हे कमी कमी आतमध्ये येत आहे, म्हणजे त्यांना मारण्यासाठी एक सरळ आणि एक सोपा मार्ग आपल्याला तयार होतोय. तर चला आपण आता भुयारी मार्गाकडे निघूया. इथून जर हा वरती बघितलं मित्रांनो तर शत्रू सैन्याला कसंही इथं लपण्याचा एकही चान्स इथं नाही आहे मित्रांनो लपण्यासाठी. हे वरतून साहजिक आहे की वरतून जर आक्रमण केलं तर खालच्या सैन्याला सहज मारल्या जाऊ शकतं किंवा सहज त्याच्यावरती प्रतिकार होऊ शकतो. त्यामुळं तिथं लपण्यासाठी तुम्हाला कुठंही ठिकाण नाही आहे. याचं जे स्ट्रक्चर बांधण्यात जे आलं आहे ना तर हे पिरॅमिड टाईप बांधलं आहे त्यांनी, खाली मोठं आणि वरती निमुळतं झालेलं आहे. हे बघा इथं प्रत्येक ठिकाणी लॉक सिस्टम केलेलं आहे. म्हणजे पहिल्या काळामध्ये ह्या ज्या पायऱ्या आहेत या पायऱ्यानं वरती जाऊन तुम्ही या बुरुजावर जाऊ शकता. इथनं रस्ता होता तुम्हाला या बुरुजावर जाण्यासाठी आणि त्या बुरुजावर जाऊन तुम्ही शत्रूवरती सहज आक्रमण करू शकत होता. तर हे सर्व स्ट्रक्चर ना हे खूप ते 12व्या शतकामध्ये खूप महत्त्वपूर्ण मित्रांनो. आणि बांधण्याचं जे कौशल्य हे खरंच हे विचारशक्तीच्या पलीकडलं स्ट्रक्चर आहे त्या काळामध्ये. आता दरवाजा बघा याची साईज किती छोटी झालेली इथे आणि इथून फक्त साहजिक एक व्यक्ती इथून समोर जाऊ शकतो, फक्त एक व्यक्ती. आता तुम्हाला हे बघा इथं परत हे दिसल. हा भाग पूर्ण बघितला. आता भुयारी मार्गामध्ये आपण प्रवेश करतो मित्रांनो. तर इथं तुम्हाला हा दरवाजा पाहायला मिळेल. हाही सेम त्या स्ट्रक्चरमध्ये दरवाजा बांधण्यात आला आहे. त्यानंतर आता समोर आपण आल्यानंतर बघा इथं आल्यानंतर जो व्यक्ती असेल जो उजेडातून एकदम अंधारात आलेला असेल त्याला इथं काहीही दिसणार नाही. याच्यावरती इथं हल्ला करणं म्हणजे एकदम परफेक्शन आणि एकदम परफेक्ट हल्ला. मित्रांनो आता मी प्रवेश केला या भुयारी मार्गामध्ये. तर भुयारी मार्गामध्ये एकदम उजेडातून आल्यानंतर अंधारामध्ये काहीही दिसत नाही. आता पावसाळ्याचे दिवस आहे, पाऊस पडतोय म्हणून वातावरण थोडं शीतल आहे, पण उन्हाळ्यात तर शक्यच नाही. आता इथं आल्यानंतर बघा इथं आल्यानंतर तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता. हे स्ट्रक्चर म्हणजे जाणून काय हा एक स्ट्रक्चर काढला आहे म्हणजे बोधला तो स्ट्रक्चर आहे, पण त्याच्या समोर हा एक स्ट्रक्चर बनवला आहे. तर हे काय म्हणजे ट्रॅप आहे, ट्रॅप. इथं अंधारात आल्यानंतर सैनिक आल्यानंतर त्याला रस्ता दिसला नाही. तो आल्यानंतर पहिले इथे येऊन त्याचं कपाळ मोक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. तर हे जे बनवलं ना तर हे जाणून बुजून एक ट्रॅप बनवलेले. तर आता आणि परत फसवे दरवाजा या भूलभुलैयामध्ये पण फसवे दरवाजा. आता हा दरवाजा आता समोर तर त्याला अंधारात काही दिसणार नाही, त्यामुळे तो चाप परत इथे येणार. इथं आला की इथे येऊन तो आदळणार. हा दरवाजा बनवणार आणि हा दरवाजा तोडण्यासाठी आणखी वेळ जाणार म्हणजे शत्रूला मारण्यासाठी इथं भरपूर वेळ जाणार. तर चला आता आपण जाऊया नेक्स्ट लेवलला समोर. मित्रांनो तुम्ही इथं लक्षपूर्वक बघा. अंधारातून जर व्यक्ती आला तर त्याला पुढचा पूर्ण ब्लँक असेल. अंधारातून व्यक्ती आल्यानंतर तो पहिले याला धडकणार, त्यानंतर तो ह्या बाजूला धडकणार. ह्या बाजूला धडकल्यानंतर तो इकडे येणार ह्या भागामध्ये. त्याला वाटणार की हा मोकळा भाग दिसतोय आपल्याला, इकडे रस्ता असावा.
तर मित्रांनो, ह्या ज्या तुम्ही पायऱ्यावरती बघत आहात, तर ह्या पायऱ्या नंतर पुरातत्व विभागाने बनवलेल्या पायऱ्या आहेत ह्या. आता आपण जे समोर इथं बघणार आहोत ना, इथं हे बघा, इथं बसलेले आहेत इथं. तर हे खूप महत्वाचं स्ट्रक्चर मित्रांनो. इथं पहिले दरवाजा असायला पाहिजे होता, इथं दरवाजा. आणि आता मी तुम्हाला जो हा बोगदा दाखवतोय, तर हा बोगदा म्हणजे शत्रू ज्यावेळेस अंधारातून उजाडात एकदम यायचा, त्यावेळेस त्याला इथं कळायचं नाही काय आहे ते. तर त्याला इथनं उजाड दिसायचा बघा, थोडासा उजाड. इथनं उजाड दिसला की तो इथनं बाहेर येण्याचा प्रयत्न करायचा, हवेशीर ठिकाण असायचे. आणि त्याने इथनं जसं मुंडकं त्याचं बाहेर काढलं, तसं इकडून जे सैनिक उभारा असायचे इकडल्या साईडनं, ते सैनिक येऊन त्याच्यावरती वार करायचे आणि त्याचं मुंडकं धडापासून वेगळं केलं जायचं. तर हे खूप महत्वाचं होतं मित्रांनो. इथं पुन्हा तेच हे बघा, याची हे बघा तुम्ही, हे खूप महत्वाचं मित्रांनो. हे बघा, हे बांधण्यासाठी म्हणजे हे शत्रूला 100% याला डॅमेज करण्यासाठी वापरलेलं हे ठिकाण. आता तुम्ही हे एक बघू शकता मित्रांनो. हे बघा, हे आता तुम्ही म्हणता असाल हे मध्येच कशाला काढलंय, तर शत्रूला झरपडून याच्यावर आदळावा किंवा त्याला लागावं ह्या इंटेन्सने हे बांधलेलं आहे काही. आणि हे जे तुम्हाला दिसतंय ना, की शत्रू इथं धरपडल्यानंतर त्यांनी कशाचाही त्याला आधार भेटू नये, तो जास्त पडावा, त्यासाठी त्यांनी हे सगळं हे घसरतं स्ट्रक्चर आहे, हे त्यांनी जाणून बुजून त्या काळामध्ये बांधलेलं आहे. हे बघू शकता इथं तुम्हाला क्लिअर दिसेल बघा. ही स्ट्रेट लाईन आहे आणि याला जाणून बुजून छाननीने याला कट मारलेले आहे बघा इथं आतमध्ये पर्यंत. पुन्हा इथं एक टन वालाय लगेच आपल्याला. आपण ज्या पायऱ्या बघितल्या होत्या त्या पायऱ्या इथे येतात मित्रांनो, ज्यानंतर बनवण्यात आल्या, त्या आताच्या काळामध्ये बनवण्यात आल्या त्या पायऱ्या. आता इथून सुरू होतो तो आपला खरा भुलभुलैया. आता तो बघूया इथून एकदा. आता इथून जो तुम्हाला दिसतोय हा खरा भुलभुलैया मित्रांनो. हा रस्ता समजणं म्हणजे अंधारामधून जर तर कळणं, तर हा खूपच अनपॉसिबल गोष्ट आहे. ओके, आता मी भुलभुलैयामध्ये आलो इथं. आता आपण परत त्याच ठिकाणी जाणार. आता हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो इथं. ह्या भुलभुलैयाचा असा होता की जर इकडून जर कधी, आता शत्रू साहजिक आहे, शत्रू तिथं आल्यानंतर काय करणार, काहींना समोरून पाठवणार तर काहींना इकडनं पाठवणार. आणि अंधारामध्ये शत्रूला आपले कोण आणि शत्रू कोण हे कळणार नाही, त्यामुळे ते काय करणार, स्वतःमध्येच इथे युद्ध होणार आणि ते स्वतःलाच एकूण्याला मारणार. म्हणजे असा हा भुलभुलैया मेन. आता तुम्ही इथं बघू शकता बघा, या भुलभुलैयामध्ये तुम्हाला मध्येच इथं हा दगड बाहेर काढलेला दिसेल. तर हा एक ट्रॅप आहे मित्रांनो. हा ज्यावेळेस इथं सैनिक आहे तर तो वेगात असेल, त्याला मोकळी जागा दिसेल, त्याला इथनं बाहेर पडलेला असेल तर तो वेगात असेल, तर वेगात असताना तो याला येऊन धडकेल किंवा इथं तो गडबडून पडेल किंवा त्याला मार लागेल. हे ठिकाण त्याला म्हणजे इथं पूर्ण गोंधळात टाकणारं हे ठिकाण आहे मित्रांनो. आता हे बघा, आपण पुन्हा कुठं आलो, पुन्हा आपण इथंच आलो. आता इथपर्यंत आल्यावर आपल्याला दिसत नाही. आता इथं आल्यावर आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे मित्रांनो. आपण इथं आल्याला समोरून आपल्या डोळ्यावरती आता उजाड येतोय. उजाडामुळे साहजिक आहे की आपल्याला एकदम अंधारातून एकदम उजाडात गेल्यावर काही दिसणार नाही. तर तुम्ही जे समोर आता तुम्हाला दिसतंय नाही, हे पूर्ण अंधारामध्ये असतं मित्रांनो. तर इथं हे आता नंतर बांधण्यात आलं आहे. तर हा सगळ्यात मोठा ट्रॅप आहे. इथं दुश्मनाचा, शत्रूचा वेग वाढवण्याचं काम केलं आहे. आणि त्याचा वेग वाढवल्यानंतर त्यानं डायरेक्ट त्याचा तोल जाऊन त्यानं डायरेक्ट याच्यामध्ये तो पडावा असे त्यांनी एक जाणून बुजून त्याला बनवलंय. हे एक एवढं खोल गड्डा आहे मित्रांनो की हे गड्डे खाली जाऊन डायरेक्ट खंदकामध्ये जाऊन पडतं. म्हणजे पूर्ण घसरी तयार करण्यात आली एक प्रकारची. तर इथं आल्यानंतर इथून शत्रू डायरेक्ट घसरून या खड्ड्यात गेला की तो संपला, तो डायरेक्ट खाली घसरून पडणार. हे यामागचं एक त्यांचं एक टेक्निक म्हणता येईल किंवा त्यांचं एक बेस्ट एक नॉलेज त्यांनी वापरून हे बनवलेलं आहे.
ज्यावेळेस शत्रू तिकडून आलेला असेल या भूलभुलैयामधून, तर तो सरळ आल्यानंतर हे ठिकाण बनवण्यात अशा पद्धतीने पॅक केलेलं आहे बघा. हे ठिकाण तुम्हाला दिसत असं नाही, पण हे असं ठिकाण आहे मित्रांनो की तो ज्यावेळेस वेगात असेल तर त्याचा वेग न कंट्रोल झाल्यामुळे तो डायरेक्ट इकडे येणार या खंडकामध्ये. आणि तुम्हाला इथं दिसत असेल बघा, हे बघा हे गड्डा, तो डायरेक्ट ह्या गड्ड्यामध्ये जाणार आणि ह्या गड्ड्यात गेला म्हणजे तो संपला. मित्रांनो, इथून वर जात असताना मी तुम्हाला जाणीवपूर्वक पायऱ्या दाखवण्याचा प्रयत्न केलाय बघा. एक तर खूप गर्दी होती इथं, त्याच्यामुळे मला कॅमेरा इथं व्यवस्थित लाभ फिट करता येत नव्हता. चालतानाही मला त्रास व्हायचा. पण तुम्ही जर व्यवस्थित बघितलं ना तर बघा, आता हा पुन्हा तुम्हाला एक दरवाजा आलाय. हा दरवाजा खूप छोटा झालाय मित्रांनो, म्हणजे अंधारातही दरवाजा. आणि तुम्ही पायऱ्या नीट बघा, काही पायऱ्यांची साईज एकदम छोटी करण्यात आली आहे, काहींच्या पायऱ्यांची साईज लंबी करण्यात आली आहे, तर काही एकदम घसरी पायऱ्या बनवण्यात आल्या बघा. आता ही पायरी बघा तुम्हाला एकदम घसरताना दिसेल, तसेच सेम या वरच्या पायऱ्या बघा. आणि लगेच या अंधारातही त्यांनी उजवीकडे आपला जो वेग असतो किंवा आपला जो तोल असतो हा उजवीकडे वळवण्याचा प्रयत्न केलाय. तर मित्रांनो, हे जाणीवपूर्वक केलेलं हे ठिकाण आहे बरं काय. तर हे खूप महत्वाच्या या पायऱ्या आहेत. या शत्रूला पाडण्यासाठी किंवा शत्रूला पूर्णपणे डॅमेज करण्याचं काम या पायऱ्यांमध्ये करण्यात आलंय. इथं खूप जास्त गर्दी असल्यामुळे मला इथं माझा आवाज हा पूर्ण घुमत होता आणि पूर्ण अंधार होता तिथं, आणि माझा आवाज पूर्ण घुमत असल्यामुळे मी तो आवाज स्किप केला इथला. पण हे खूप छान आहे मित्रांनो, हे बघण्यासारखं आहे आणि याच्यातून खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. हे बघा, आता पायऱ्या बघा किती छोट्या झाल्या, या पायऱ्या एकदम छोट्याल्या पायऱ्या बनल्या इथं. आणि आता बघा मला लगेच मोठी पायरी दिसेल बघा. हे बघा लगेच मोठी पायरी. आणि आता इथं थोडासा उजाड सुद्धा आलेला इथं. तर हा उजाड आणण्याचं कारण काय इथं तर मी तुम्हाला दाखवलं. आता हे बघा, तुम्ही वरती गेल्यानंतर लगेच पुन्हा टर्न आहे बघा तुम्हाला. आता हे ठिकाण जे तुम्हाला इथं दिसतंय ना, आता ही मोकळी जागा मित्रांनो, अव्यवस्थित बघा. इथं एकतर ह्या जागेमध्ये एक छोटीशी तोफ पण ठेवली असू शकते. आता इथं बघा, तुम्ही कॅमेऱ्यातून जर बघाल तर तुम्हाला खंदक दिसेल बघा, आणि त्याच्या बाजूचा परिसर पूर्ण इथून दिसतो. तर इथून जर शत्रू येण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला एखाद्या छोट्या तोफनं उडवण्याचं किंवा त्या दलाला पूर्ण पाडण्याचं काम केलं जाऊ शकतं. आणि इथं एक बाजूला बघा, आता इथं हे पूर्ण बंदिस्त करण्यात आलंय बघा इथं. हा, तर हे जे ठिकाण आहे ना मित्रांनो, तर हे ठिकाणावरतून जे शत्रू पायऱ्या चढून वर येत असतील त्यांच्यावरती गरम तेल किंवा आगीचा लोळ टाकण्याचं काम इथून केलं जात होतं. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट की इथून आता असं मी म्हटलं जातं की वरतून सनी जे शत्रू असायचे, समजा जे शत्रू खालून वरती येत असायचे, तर त्यांना वरतून जे रक्षक सैनिक असायचे ते असं काहीतरी जहिरीलं धुप्पण म्हणावं किंवा काहीतरी अशा जहिरील्या वस्तू वरतून सोडायचे की त्या धुपणानं त्यानं इथं कोंडी व्हायची आणि शत्रू घायल व्हायचा किंवा शत्रूला इथं मारण्याचं काम केलं जायचं. आणि या कोंडीमुळे हे बघा, इथं पुन्हा या पायऱ्या तुम्हाला वर दिसेल आणि वरती पुन्हा टर्न. म्हणजे एका जागेमध्ये त्यांनी, जसं आपण आता गोल जिना बनवतो, आर्किटेक्ट बघा खूप सुंदर असे गोल जिने बघत बघा, छोट्या जागेमध्ये गोल जिना बनवलेला असतो किंवा पाण्याच्या मोठमोठ्या टाक्या असत्या तिथं तुम्ही बघितलं असेल, त्याच टाईपमध्ये हे जिने बनवले. पण हे गोल न बनवता डायरेक्ट कसं म्हणजे असे कट मारून बनवलेलं आहे बघा. म्हणजे शत्रूचा जो वेग आहे तो वेग थांबवण्याचं काम इथं करण्यात आलंय. आणि त्या घातकी पायऱ्या ह्या तर तुम्हाला इथं दिसत्याच आहेत. हे खूप बनवताना खूप विशेष बघा, हे जे दगड मध्ये ठेवलेले हे ठेस लागून पडण्यासाठी किंवा शत्रूला चाचरण्यासाठी, पडण्यासाठी, खाली पडल्यानंतर त्याला लागण्यासाठी खूप सारे असे ट्रॅप या अंतरात सुद्धा यांनी रचलेले बघा. तर हे खूप महत्वाचं आहे मुलांना दाखवण्यासाठी किंवा आपल्या भविष्यासाठी सुद्धा, आणि आपण हे आपल्या स्वतःच्या स्वयंरक्षणासाठी किती महत्वपूर्ण ह्या गोष्टी आहेत. तर हे बघा, आता हा बघा तुम्ही वरती भाग जो दिसतोय हा पूर्ण लोखंडाच्या पत्रांनी पूर्ण पॅक केलेला असायचा. आणि एका छोट्याशा खिंडीमधून शत्रूवरती गरम तेल ऍसिड टाकून त्याला एक जहिरीलं धुप्पण तयार करून त्याच्यामध्ये सोडल्या जायचं, म्हणजे शत्रूला वरती येता यावं नाही किंवा शत्रू याच्यामध्ये दम घुटून मरण पावावा, हे उद्दिष्ट याच्या मागचं ठेवलं जायचं. कुठेही शत्रूला पकडून वरती पायऱ्या चढता येणार नाही अशा या ठिकाण बनवलंय. पूर्ण इथे या घसऱ्या बनवल्या.
हे खूप महत्त्वाचं ठिकाण आहे. इथं हात घसरून म्हणावं किंवा काहीतरी, हे बघा आता ही पायरी तुम्हाला दिसते, ही पायरी सुद्धा इथं शत्रू घसरून खाली पडावा, त्याचा तोल जावा आणि त्याला साईडला कुठेही त्याला धरायला चान्स मिळू नये, हे सगळा विचार इथं करण्यात आलेला आहे बघा. आणि पुन्हा लगेच उजव्या हाताला पुन्हा टन आलाय, म्हणजे शत्रूचा जो वेग आहे हा लगेच इथं मंदावला पाहिजे. हे ठिकाण मग हे इंटेन्सली बनवलेलं हे ठिकाण आहे. आता आपण ह्या पायऱ्यांपासून आपण आता वरती आलोय. आपण वरती आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता बघा, इथून जर लोखंडी प्लेट ना पूर्ण दरवाजा पॅक केला तर खाली संपूर्ण अंधार. आणि इथं बघा ही कशी एवढीच एक देवडी तयार करण्यात आली बघा. तर इथून त्याच्या शत्रूला वरती गरम तेल म्हणा किंवा ते जे जैरीला धुपण वगैरे असेल तर ते सोडण्याचं काम इथून केलं जायचं. मित्रांनो, धड धाकड माणसाला वरती येणं एवढं शक्य नाही. तर या आजी बघा 75 वर्षाच्या आजी बघा, या वरती येताय बघा, यांना वरती दर्शन घ्यायचंय मंदिराचं. तर त्या देवाच्या दर्शनासाठी इतक्या खालून वरती आल्या आहे. खरं मी त्यांची कमाल मानतो त्या आजींची. बघूया आजी कुठपर्यंत वरती येतात. तर बहुत छोटा सा किला है ये। छोटा किला हो? मैंने बड़ा किला दिया आपको? अरे नहीं, मैं बोल रहा हूँ ये बहुत छोटा सा किला है। अच्छा, बहुत छोटा सा किला है? नहीं बेटा, किला छोटा नहीं है, लग रहा है क्योंकि काफ़ी कुछ तो बंद भी कर दिया है ना, पहले ज़्यादा बड़ा था, बहुत सारा टूट गया. तर मित्रांनो, तुम्हाला आता ह्या ज्या वास्तू दिसत आहे ना, ह्या किल्ल्याच्या वरतून मी एक छोटासा एक टेक घेतला ह्या. तर हा जर वास्तू जर आज अस्तित्वामध्ये असत्या किंवा जर या ठिकाणाचं जर संवर्धन जर व्यवस्थित झालं असतं तर हा किल्ला बघण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 2 दिवस तर आरामशीर लागले असते. एका दिवसामध्ये तुमचा हा किल्ला पूर्ण बघणं हे शक्य नसतं झालं मित्रांनो. इथं एक छोटं बाळ होतं, तर ते त्याच्या आईला विचारत होतं, मग हे फक्त इतका छोटा किल्ला आहे का म्हणे हा. तर एवढा मोठा किल्ला असून जर त्या बाळाला हा छोटा वाटतोय. पण ह्या इथून जर आपण बघितला तर ह्या किल्ल्याचा जर परिसर आपण बघितला तर तुम्ही बघा, ह्या ज्या वास्तू आहेत ह्या पूर्ण भंग झालेल्या, आता ह्या पूर्ण पडलेल्या आहेत. ह्या फक्त त्यांचे जे अवशेष आहेत ते आता मात्र आपल्याला इथं पाहायला मिळतात. नाहीतर बाकी मात्र इथं बाजूला काही राहिलं नाही आता बघण्यासारखं. पण जर ह्या वास्तू जर व्यवस्थित असत्या, ठीकठाक जर असत्या या सगळ्या वास्तू, तर मी तुम्हाला नक्कीच सांगतो की ह्या किल्ला बघण्यासाठी आपल्याला चक्क 2 दिवस आपल्याला आरामशीर लागले असते. तेही कमी पडले असते आपल्याला, पण आपण एक साधारणतः 2 दिवसाचा टाईम पकडला. या किल्ल्याच्या पूर्ण आजूबाजूला खंदकापासून समोरच्या पूर्ण हा जो परिसर तुमच्या डोळ्यासमोर आहे सध्या, ह्या परिसरामध्ये भरपूर ठिकाणी तुम्हाला अवशेष पाहायला मिळतात बघा. प्रत्येक ठिकाणी नवीन नवीन घरं, नवीन नवीन अवशेष आहेत. ह्याच अवशेषांमधून गुप्त वाटा, भुयारी मार्ग ह्या किल्ल्यावर, या खंदकाच्या आतील जो मेन किल्ला आहे इकडे येण्यासाठी बांधलेले असू शकते मित्रांनो. पण हे बघण्यासाठी मात्र आता आपल्याला एवढा वेळ नाही आहे आणि आपल्याला तिकडे जाताही येत नाही आहे. आपण आलो आहोत आता किल्ल्याच्या अर्ध्यामध्ये. आता आपल्याला या किल्ल्यावरती बघायचं आहे गणेश मंदिराचा इतिहास. त्यानंतर वरती दुर्गा तोफेच्या अगोदर आपल्याला एक महल आहे, ते महल बी आपल्याला बघायचं आहे, त्याचा पण इतिहास तुम्हाला सांगायचा आहे. आणि आता आपण जाऊयात गणेश मंदिराकडे. तर चला तुम्हाला गणेश मंदिर आणि त्यातला इतिहास दाखवतो.
पण आता आलो आहोत संकटमोचन गणपती महाराजांच्या मंदिरामध्ये. तर इथला इतिहास असा आहे पहिला की जे 12व्या शतकामध्ये हे मंदिर शिव महादेवांचं मंदिर होतं हे मंदिर. पण नंतर ज्यावेळेस मुघल सत्ता आली किंवा त्यांची राजवट इथे आली, त्यांनी याला पाडलं. ह्या मंदिराला पाडल्यानंतर औरंगजेब आणि मराठ्यांचा काळ जास्त दिवस इथं आला नाही. पण जेवढ्या काळामध्ये मराठी आले त्याच्यामध्ये नानासाहेब पेशवे यांनी ह्या मंदिराला परत बांधून इथं गणपतीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आणि या मंदिराला संकटमोचक गणपती म्हणून सण याला परत उभारण्यात आलं. तर हा या मंदिराचा इतिहास आहे. आता आपण पाहणार आहोत याच्यावरती बारादरी हे ठिकाण. आता चला एकदा गणपतीचं दर्शन घेऊयात आणि मंदिराचा परिसर घेऊ आणि वरती जाऊयात बारादरी हे ठिकाण. आता आपण पोचलो आहोत बारादरी या ठिकाणाजवळ. या ठिकाणापासून आपण सर्वप्रथम बाहेरचा इथून काय दिसतं आपल्याला हे बघणं गरजेचं आहे. इथून बघ, इथून जिथपर्यंत आपली नजर जाते तिथपर्यंतचा परिसर आपल्याला खूप छान दिसतो आणि खूप सुंदर आपल्याला पाहायला मिळतो. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत किल्ल्यावरील एका महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजेच पर्यटकांसाठी महत्त्वाचं आकर्षण असणारा ह्या किल्ल्यावरील एक स्थान, बारादरी स्थान. आता हे बारादरी स्थान म्हणजे ह्या किल्ला कोणत्याही 12व्या शतकामध्ये राजानं बांधला. त्यानं किंवा त्याच्यापासून नंतर येणाऱ्या ज्याही परकीय सत्तेनं इथं येऊन राज्य केलं त्या सर्वांनी त्यांच्या फॅमिलीसाठी इथं राहण्याची व्यवस्था, राजासाठी त्यांच्या फॅमिलीसाठी राहण्याची व्यवस्था ह्या बारादरी या ठिकाणामध्ये केली. इथं मस्त थंड हवेचं ठिकाण, परत इथून बसून सनी तुम्हाला शांतता, एक थंड हवेचं ठिकाण, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं आल्यानंतर कळतं. इथून पाहण्याचा बाहेरचा परिसर हा खूप सुंदर आहे मित्रांनो. हे सर्व ठिकाणाचा हे उल्लेख या इतिहासामध्ये इथं केला जातो. तर हे याच्यापेक्षा तर जास्त आणखी काही एवढं महत्त्वाचं नाही, पण हे जास्त महत्त्वाचं आहे की हा इथं मेन त्यांचं ठिकाण होतं राहण्याचं. आता हे जर तुम्ही स्ट्रक्चर एकदा बघाल तर सुंदर आणि एक खूप सुंदर वास्तू बनवलेली ही आजही तितक्या भक्कमतेनं उभा आहे. हे खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. एकदा तर तुम्हाला मी सर्व परिसर एकदा बघून घ्या, मग आपण जाणार आहोत याच्यापासून वरती.
हे आहे जनार्दन स्वामी मंदिर. मित्रांनो, सध्या हे मंदिर बंद करण्यात आलं आहे. कशामुळं? बहुतेक हे पाण्यामुळं बंद करण्यात आलं आहे, कारण इथं पाणी साचतं या ठिकाणी. त्यामुळे या मंदिर आहे ना इथं बंद करण्यात आलं आहे. हातून तुम्ही मंदिर बघू शकताय. हात जास्त तर काही दिसत नाही आहे मला, पण एक आतमध्ये एक प्रशस्त एक खोली मला दिसते सध्या. आणि इकडं एक वाट दिसते. काही नाही, ब्लॉक केलेली वाट ही. इथं काहीतरी कोरीव काम चालू होतं, पण ते नंतर बंद करण्यात आलं. आता जनार्दन स्वामी मंदिर. आणि हे बघा, इथून आपल्याला जनार्दन स्वामी मंदिर दिसतं बघ. इथं अगरबत्ती वगैरे आहे, आतमध्ये गाभारा आहे. आणि आणखी काहीतरी इथं आतमध्ये आणखी काहीतरी खोल असं खाली दिसतंय मित्रांनो काहीतरी. पण आता सध्या ते बंद करण्यात आल्यामुळं मी तुम्हाला त्याचं ते दाखवू शकत नाही, पण इथला इतिहास मात्र तुम्हाला मी सांगू शकतो. इथं काहीतरी आहे मित्रांनो. इथं काहीतरी तर एखादी वाट म्हणा किंवा खंदक म्हणा, कारण इथं पायऱ्यां टाईप बनवलेलं आहे बघा. पण सध्या हे बोगदा बंद करण्यात आला आहे. असं काही कारणास्तव तो बंद करण्यात आला असू शकतो. पण आता तो जोपर्यंत खुला होणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही तिथं काय आहे नेमकं ते. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत किल्ल्यावरील काळा तोफ, म्हणजे जिला कलाल बांगडी सुद्धा म्हटलं जातं. ही जी तोफ आपल्या समोर आपल्याला दिसते, ह्या तोफेसारखीच आपल्याला आणखीही एक तोफ आहे जी मरुड येथील जंजिरा किल्ल्यावरती तुम्हाला पाहायला मिळते. आता ही कलाल बांगडी हिला का म्हटलं जातं? कारण ह्या तोफ पूर्ण पंचधातूंनी बनलेली आहे. आणि ह्या तोफेला इथं आणण्याचं कारण म्हणजे हिला बांगड्यांमध्ये बनवून हिला अनेक अशा तुकड्यांमध्ये हिला इथं आणून हिला पुन्हा ॲसेंबल करण्यात आलेलं आहे या तोफला. आता ही तोफ हिला कलाल बांगडी म्हणण्याचं आणखी एक कारण बघा. इथं ह्या ज्या तुम्हाला ज्या पितळाच्या किंवा तांब्याच्या ज्या तुम्हाला या बांगड्या इथं दिसत आहे ना, ह्या बांगड्यांमार्फत हा एक तुकडा वेगळा, इथून हा तुकडा एक वेगळा, परत इथं बांगडी आली बघा, परत हा एवढा भाग वेगळा. हा भाग जो आहे हा ज्यावेळेस गाड्या असायच्या त्याच्यामध्ये या तोफा घेऊन जायच्या, त्यावेळेस याचा वापर केला जायचा. हे पकडण्यासाठी असायचं. आणि पुन्हा एक बांगडी, पुन्हा हिला कलाल बांगडी नाव या तोफेला मिळालेलं आहे. आता ही तोफ जर तुम्ही एक ठिकाण जर बघाल व्यवस्थित, तर बघा इथं ब्लॉक सिस्टम केलेलं आहे तोफ. म्हणजे याच्या खाली, या गुरुजाच्या खाली या तोफा पिकवण्याचं एक ब्लॉक सिस्टम त्या काळात तंत्रज्ञान आल्यामुळे विकसित होतं. आता ते कालांतराने बंद झाले. त्याच्यानंतर ते आता तुम्ही आज बघू शकता इथं अजून तुम्हाला आवाज येतो. तुम्हाला 60 अंशामध्ये फिरताना दिसते. या तोफेला बघण्यासाठी. ही तोफ म्हणजेच महाराष्ट्राचं वैभव म्हणून आहे मित्रांनो. या तोफेला धुळदान तोफ असंही म्हटलं जातं. ही जी तोफ आहे ही 20 फूट लांब आहे. पूर्ण पंचधातूंनी बनलेली ही तोफ. आणि हिची जी रेंज आहे तर ही 9 किलोमीटर ते 10 किलोमीटरपर्यंत हिची रेंज आहे.
त्यामुळंच हिचं नाव धूळदान तोफ असं ठेवण्यात आलं आहे. खूप सुंदर मित्रांनो ही तोफ आहे. या तोफेवरती भरपूर असे नाव कोरण्यात आलेले आहे. काही मॅसेजही याच्यावरती ठेवण्यात आला आहे. तर इथं तुम्ही बघू शकता, इथं तुम्हाला दिसत असेल बघा, जय दुर्गे म्हणून या तोफेवरती लिहिलेलं आहे. श्री दुर्गे तुम्हाला इथं दिसत असेल बघा, हे बघा श्री दुर्गे म्हणून इथं लिहिलेलं आहे या तोफेवरती. आणि ही जी तोफ आहे, तर हे तोफ शत्रू या तोफेच्या धाकानं दूरपर्यंतच आपला डेरा टाकायचा. कारण त्याला माहिती होतं ही तोफ जर उडाली म्हणजे या तोफेची एवढी दहशत आपल्याला त्या काळात पाहायला मिळते. म्हणजेच आपलं महाराष्ट्राचे जे आपले यादव घराणं आहे, तर हे घराण्यांनी जर ही तोफ इतक्या किल्ल्याच्या एवढ्या शेवटपर्यंत नेली तर ती कशी नेली हा आजही आपल्याला आश्चर्य आहे. त्यानंतर या तोफेवर तुम्हाला इथं बघा एक मॅसेजही तुम्हाला इथं बघायला मिळतो. काहीतरी गुजराती म्हणून सनी आहे व्यक्ती, त्यांनी बहुतेक ही तोफ बनवली आहे, तर त्याचा मॅसेजसुद्धा तुम्हाला या तोफेवरती बघायला मिळतो. तुम्ही आता हा किल्ल्याच्या आपण पाठीमागच्या बाजूनं आलेलो आहोत. तर तुम्ही इथं बघू शकता बघा, किल्ल्याच्या चारही बाजूनं जेवढी किल्ल्याच्या आत जाताना जेवढी सुरक्षेची काळजी घेतलेली आहे, तेवढीच काळजी इथं सुद्धा घेतलेली आहे बघा. तर इथं तुम्ही वरती बघू शकता, किल्ल्यांवरती प्रत्येक ठिकाणी बुरुज बांधण्यात आलेले आहे. प्रत्येक बुरुजाच्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं इथे एक संरक्षण कवच तयार करण्यात आलेलं आहे. या बुरुजांमध्ये सैनिक असायचे पहारा देण्यासाठी, जेणेकरून शत्रू सैनिक इथून वरती येण्याचा प्रयत्न करू नये, किंवा केलाच तर तो प्रयत्न त्यांचा पूर्ण हे फेल करून टाका. हे मंदिर आहे रासाई देवीचं मंदिर. सध्या जिथं उभे आहोत हा आहे ह्या किल्ल्याचा खंदक, जो प्रसिद्ध खंदक आहे. या खंदकाने या किल्ल्याला एक आंबर बनवलेला आहे. या किल्ल्याला पाणी जाण्यासाठी केलेला मार्ग, जे अतिरिक्त पाणी आहे ते जाण्यासाठी केलेला हा मार्ग. आपण आलो आहोत या रासाई देवीच्या मेन गाभाऱ्यामध्ये. आता या गाभाऱ्यामध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता या मूर्तीनं हा डोंगर, असं वाटतं की हा डोंगर पूर्ण डोक्यावरती उचलून धरलेला आहे.
तर मित्रांनो ही आहे इथली कुलदैवता या डोंगराची आणि ही रासाई देवी. आता हा एक छोटंसं मंदिर आहे मित्रांनो. हे इथे जास्त काही तुम्हाला पाहायला असं नाही आहे, पण कसं असतं ना की इथलं कुलदैवत जे आहे त्याला भेट दिली पाहिजे माणसानं. आता आपण इथं आलो आहोत, हे मंदिरही आपण बघितलं, इथला पूर्ण परिसर बघितला. खूप सुंदर परिसर आहे मित्रांनो. जेवढा तुम्ही किल्ल्यावरती बघितला ना तेवढाच सुंदर परिसर आहे. तुम्ही कधी खंदाकामध्ये जाण्याचा जो अनुभव घेतला नाही ना, तो अनुभव तुम्हाला या रासाई देवीच्या मंदिरामध्ये आल्यानंतर इथं पाहायला मिळतो.